नमस्कार, रुपालीज किचन अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आणि आज आपण काहीतरी वेगळी रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती म्हणजे ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा तो बघणार आहोत। पण त्या अगोदर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर हे बघा, ज्वारीचं पीठ घेतले आणि त्यामध्ये आपल्याला असं थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचे आणि पीठ मळून घ्यायचे। आपल्याला भाकरीसाठी पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही, आपल्याला मीडियम पीठ लागतं। तर हे अशा पद्धतीने पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय। आणि आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपीज येणार आहेत, त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरत जाऊ नका। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ घासून मळून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, जर तुम्हाला घट्ट वाटत असेल पीठ तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता आणि या तळव्याने आपल्याला हे पीठ असं घासून मळून घ्यायचं आहे। जर अशा पद्धतीने पीठ जर मळून घेतलं तर तुमची भाकरी एकदम मऊ आणि लुसलुशीत होते आणि एकदम टम्म फुगते। तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे भाकरीचं पीठ तयार झालेलं आहे। आणि आता आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे। तर हे बघा, आजकाल नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना कळत नाही कसं भाकरी करायची। भाकरी म्हटलं की त्यांना असं वाटतं की अरे बापरे, हे काहीतरी खूप मोठं आहे की काय, कसं करायचं। तर भाकरी करायला काहीही अवघड नाही, एकदम सोपी भाकरी आहे। आणि जर या ठेचा जर बनवला तुम्ही तर त्यासोबत तर भाकरी एवढी मस्त लागते, तुम्ही नक्की करून बघा। आणि हे बघा, आपल्याला थोडंसं खालती ताटात सुद्धा पीठ चाळून घ्यायचं, नंतर हा उंडा ठेवायचा आणि एकदम हलकं पीठ याच्यावर सुद्धा चाळून घ्यायचं, जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला एक हात साईडनं लावायचा गोलाकार देण्यासाठी आणि एका हाताने फिरवत अशी भाकरी आपल्याला बनवायची आहे। आणि थोडंसं हाताला चिकटतंय जर वाटलं तर तुम्ही कोरडं पीठ सुद्धा हाताला असं लावू शकता। आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे। आणि ताट फिरू नये म्हणून ताटाच्या खालती एक कपडा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आणि मग वरती ताट ठेवायचं। त्यामुळे काय होतं, आपलं ताट एकदम फिट्ट बसून राहतं आणि भाकरीसोबत आपलं ताट फिरत नाही। तर भाकरी झालेली आहे, तवा सुद्धा गरम झालेला आहे। आता आपण ही भाकरी एका हाताने उचलायची आणि एक साईडनं अशी आपल्याला या हातावरती घ्यायची आणि इकडून दुसरा हात टाकून मग आपल्याला ही भाकरी अलगद अशी तव्यावर टाकून घ्यायची आणि 1-2 ते 3 सेकंदानंतर आपल्याला या भाकरीवरती पाणी फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं एकदम जास्त पाणी पण नाही टाकायचं, कारण जास्त पाणी टाकलं तर एकदम भाकरी आपली ओली होईल आणि मग ती भाकरी व्यवस्थित होणार नाही। तर हे असं थोडं थोडं करूनच तुम्ही पाणी लावून घ्या आणि हे थोडं पाणी सुकल्यानंतर मग आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे। उलटण्यानं सगळ्या बाजू अगोदर आपण मोकळ्या करून घेऊयात आणि मग हे अशी आदर करून एक हाताने पकडून मग आपल्याला भाकरी अशी पलटवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। आता आपण बघूयात भाकरी आपली पचली आहे का व्यवस्थित। तर हे बघा, छान अशी भाकरी आपली पचलेली आहे आणि एकदम पातळ भाकरी करून घेतलेली आहे। आणि आता ही अशी पलटी टाकून मग आपण ही भाजून घेणार आहोत। आता ही हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे। तर बघा किती मस्त आणि टम्म फुगलेली आहे। जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना, त्यावेळेला जेव्हा स्वयंपाक आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या मनासारखा होतो, ती खुशी काहीतरी वेगळीच असते। जसं की भाकरी झालं, भाकरी जेव्हा मस्त अशी फुलते त्यावेळेसचं सुख म्हणजे काहीतरी वेगळंच असतं। ते तुम्ही करा, तेव्हा तुम्हाला अनुभवता येईल। तर हे बघा, अशीच ही भाकरी छान अशी कडक भाजून घेते।
मस्तच। तर हे बघा आपली भाकरी अशी तयार झालेली आहे। आणि आता आपण तवा गरमच आहे, त्यावरती मी हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि ह्या मिरच्या आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्यात। तर यावरती मी थोडं तेल टाकते आणि ह्या मिरच्या आपण छान अशा भाजून घेऊयात। दररोज तीच भाजी खाऊन कंटाळा येतो, मग असं काहीतरी वेगळं केलं की मग थोडंसं 4 घास जास्तीचे जातात। आता ही मिरची मी प्लेटमध्ये भाजून घेतलेली आहे काढून आणि थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतली आहे। तर हे बघा आता इथं तवा गरम आहे, यावरती मी तेल टाकून घेते आणि हे तेल गरम झालं की यामध्ये मी घालते मोहरी। मोहरी छान तडतडली की मग जिरे, आणि जिरे छान तडतडले, मस्त फुललेले आहेत। आता इथं मी ठेचलेला लसूण घेतलाय थोडासा, तर हा लसूण पण मी या तेलामध्ये टाकून घेते आणि छान असा फ्राय करून घेऊयात। आणि हा लसूण लालसर झाला की मग आपल्याला यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तर हे बघा ही मिरची आपण भाजून थोडीशी मिक्सरवरती वाटून घेतले। एकदम बारीक पेस्टही करायची नाही, थोडीशी मोठीच ठेवायची आहे, म्हणजे दरदरी राहिली पाहिजे। आणि ही मिरची एक 2 ते 3 सेकंदासाठी फक्त फ्राय करून घ्यायची, कारण मिरची अगोदरच भाजलेली आहे, त्यामुळे आपल्याला आता जास्त फ्राय करायची गरज नाही। आता यामध्ये मी शेंगदाणे भाजून त्याचं थोडंसं मोठाडच कूट करून घेतलेलं आहे, तर ते कूट घालते। आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ आणि एक अर्धा लिंबूची मी फोड यामध्ये पिळून घेतली आहे। आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया। एक 3 ते 4 मिनटं लागतील आपल्याला या प्रोसेससाठी। आणि हे बघा आपला ठेचा तयार झालेला आहे आणि खायला सुद्धा एवढा भन्नाट लागतो। तर आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे बघा आपली मिरचीचा ठेचा आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे, त्यासोबत फोडलेला कांदा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून